नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली। आज आपण विज्ञानाचा असा एक विषय शिकणार आहोत ज्याची भीती 9वी आणि 10वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते। तर विद्यार्थी मित्रांनो, या धड्याचं नाव आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, ज्याला आपण पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट असे म्हणतो। पण थांबा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणतीही अवघड आकृती पाहणार नाही। आज आपण सायन्स बाजूला ठेवून आपल्या घरातल्या, दुकानातल्या आणि शाळेतल्या गोष्टींमधून वैज्ञानिक नियम समजून घेणार आहोत। आजचा हा एकच व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला परीक्षेपर्यंत या धड्याचं पुस्तक उघडण्याचीही गरज पडणार नाही, ही माझी गॅरंटी। वही आणि पेन घेऊन बसा, आज आपण संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आता वर्गीकरण म्हणजे काय समजा। तुम्ही एका खूप मोठ्या किराणा दुकानात गेलात, तिथे एकाच मोठ्या ढिगाऱ्यात लक्स साबण, कोलगेट, पार्लेजी बिस्किट, तांदूळ आणि गोडे तेल एकत्र करून ठेवले आणि तुम्ही दुकानदाराला म्हणलात मला एक कोलगेट द्या, तर तो दुकानदार ते शोधू शकेल का? हो तर नाही, त्याला निदान 2 तास तर लागतील। पण तोच दुकानदार काय करतो बघा, साबणाचा कप्पा वेगळा करतो, बिस्किटांचा कप्पा वेगळा करतो। यालाच म्हणतात वर्गीकरण। वर्गीकरण म्हणजेच काय? क्लासिफिकेशन। यालाच काय म्हणतात बघा, वर्गीकरण म्हणजेच काय? क्लासिफिकेशन। विज्ञानात सुद्धा शास्त्रज्ञांना सुरुवातीला कमी मूलद्रव्ये माहीत होती, पण जसजसा पसारा वाढला तेव्हा शास्त्रज्ञांना वाटलं, अरे आता याचं वर्गीकरण करायला हवं, नाहीतर अभ्यास कसा करणार। सुरुवातीला त्यांनी धातू आणि अधातू असे 2 कप्पे केले, पण नंतर खरी गंमत सुरू झाली आणि एंट्री झाली आपल्या पहिल्या शास्त्रज्ञाची। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी 1817मध्ये डोबेरायनर नावाचा जर्मन शास्त्रज्ञ पुढे आला। त्याने काय केलं की मूलद्रव्याच्या वजनाचा म्हणजेच अणुवस्तुमानाचा आधार घेतला। त्याने 3 मूलद्रव्याचे ग्रुप पाडले, त्याला म्हणतात त्रिके। लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत डोबेरायची त्रिके, डोबेरायनरची त्रिके। काय आहे बघा डोबेरायनरची त्रिके म्हणजेच काय की 3 मूलद्रव्याचे गट। लक्षात आलं का? ग्रुप। लक्षात आलं का? यासाठी त्याने काय घेतला? अणुवस्तुमानांचा आधार, यालाच काय म्हणायचे? त्रिके। तीन मूलद्रव्याचे अणुवस्तुमानानुसार गट पाडले। यालाच काय म्हणायचे? डोबेरायची त्रिके। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता समजा तुमच्या वर्गात 3 मित्र एका बाकावर बसतात। बघा हा आहे बाक, ह्या बाकावर काय आहे बघा, तर ह्या बाकावर 3 मित्र बसतात, अमित, बंडू आणि चंदन। आता बघा, जो काही अमित आहे, ह्या अमितचं वजन आहे 30 किलो। किती आहे बघा? 30 किलो। आणि बघा हा जो काही चंदन आहे, ह्या चंदनचं वजन आहे 50 किलो। तर विद्यार्थी मित्रांनो, मध्ये कोण बसतो रे? बंडू। कोण बसतो बघा? बंडू। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, अमित आणि चंदन या दोघांच्या वयाची सरासरी काढली तर ती येते बंडूच्या वया एवढी। म्हणजेच काय बघा, तर बघा अमितचं वजन किती आहे रे? 30 अधिक चंदनचं किती आहे? 50 भागिले काय करायचे? 2, कारण आपण काढतोय सरासरी। म्हणजेच काय येणार आहे बघा, 50 अधिक 30 बरोबर 80। लक्षात आलं का? भागिले 2। तर काय येणार आहे बघा, बेके बे, बेचोक 8, भाग लावला तर काय येणार आहे? उत्तर 40। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो काही बंडू आहे, ह्या बंडूचं वजन किती असणार आहे बघा? 40 किलो। किती असणार आहे? 40 किलो। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, डोबेरायनरची त्रिके ह्यामध्ये काय सांगितले बघा, जेव्हा सारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली, तेव्हा जो काही मधला मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते। लक्षात आलं का? पहिल्यांदा आपण नियम लिहून घेऊया आणि मग त्यानुसार उदाहरणे पाहूया। काय सांगितलं बघा, जेव्हा सारखे रासायनिक
गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली तेव्हा मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, परीक्षेसाठी ही 3 उदाहरणे लक्षात ठेवायची. लक्षात आलं का? तर आता बघा काय आहे की त्यानं काय केलं, जे काही सारखे रासायनिक गुणधर्म असणारे 3 मूलद्रव्ये घेतली. तर पहिलं काय आहे बघा, तर पहिलं जे काही उदाहरण आहे त्यामध्ये आहे लिथियम. काय आहे बघा? लिथियम. त्यानंतर आहे सोडियम आणि पोटॅशियम. काय आहे बघा? पोटॅशियम. हे आहेत व्हेरी इम्पॉर्टंट. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता बघा लिथियमचे जे काही वजन आहे म्हणजे जे काही अणुवस्तुमान आहे ते किती आहे बघा, तर ते आहे 6.9. लक्षात आलं का? त्यासोबत जे काही पोटॅशियमचं आहे ते किती आहे बघा, 39.1. लक्षात आलं का? आता बघा त्यांनी काय सांगितलं, जेव्हा काय सांगितले, हे जे काही रासायनिक गुणधर्म असणारे 3 मूलद्रव्यांची मांडणी आपण काय केली, त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली, तेव्हा हा जो काही मधला मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. चला तर मग पहिल्यांदा काय करूया, सरासरी काढूया. आता बघा इथे मी सरासरी काढली. काय केलं बघा, इथे मी काढली सरासरी. काय आहे बघा, तर 6.9 अधिक 39.1 भागिले 2. तर विद्यार्थी मित्रांनो बघा 9 अधिक 1 काय झालं रे, 10/0. लक्षात आलं का? हातचा गेला इथे 1. बघा 9 अधिक 10, 10 आणि हे 6, 16/6. लक्षात आलं का? आणि पुन्हा गेला हातचा 1, 3 आणि 1 4. इथं पॉईंट दिला तर काय आलं बघा, 46.0 छेदामध्ये 2. म्हणजे इथं काय आलं रे, 46/2. चला आता 2 जर मी भाग लावलं तर काय येणार आहे बघा, 2 1 बे, 2 2 4, 2 3 6. म्हणजेच ह्यांची सरासरी किती आली रे, 23. लक्षात आलं का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो काही सोडियम आहे हे सोडियमचं जे काही वजन आहे ते किती आहे बघा, 23. किती आहे, 23. त्यामुळे जो काही हा डोबेरायनर होता ह्याचा जो काही नियम आहे हा इथे अचूक बसला. त्यासोबतच आता जे काही दुसरं उदाहरण आहे तर ते आहे बघा कॅल्शियम. स्ट्रॉन्शियम, बेरियम. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही कॅल्शियमचं वजन आहे ते काय आहे बघा, 40.1. जे काही बेरियमचं वजन आहे ते किती आहे बघा, 137.3. आता आपल्याला ह्या दोघांची सरासरी काढायची, जी केवढी येते रे, जो काही हा मधला मूलद्रव्य आहे स्ट्रॉन्शियम ह्याच्या वजन येतं. लक्षात आलं का? ते अगदी त्याचं वजन निघतं. तर ह्याची सरासरी काढूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मी जर सरासरी काढली तर काय येणार आहे बघा, सरासरी बरोबर काय येणार आहे, 40.1 अधिक 137.3 छेदामध्ये 2. चला ह्या दोघांची करूया बेरीज. तर काय येणार आहे, 3 आणि 1
4 लक्षात आलं का. 7 अधिक 0 काय आले रे ते 7. 3 अधिक 4 7 आणि हा 1 म्हणजेच काय आलं 177 आणि हा पॉईंट दिला तर काय येणार 177.4 छेदामध्ये आले 2. जर मी ह्यानं भाग लावला तर काय येणार आहे बघा. बे के बे बे 8 16 उरला 17तून 16 गेला उरला 1 बे 8 16 लक्षात आलं का. त्यासोबतच बे 8 16 इथं उरला 1. आता बघा हा पॉईंट दिला तर इथं काय येणार आहे बे 7 14 काय येणार आहे बे 7 14 म्हणजे उत्तर काय आलं रे 88.7. तर बघा विद्यार्थी मित्रांनो म्हणजे कॅल्शियम आणि हे जे काही बेरिलियम ह्यांचे जे काही सरासरी काढली असता जे काही स्ट्रॉन्शियम ह्यांचं वजन किती येतं बघा तर ह्याचं वजन येतं 88.7 म्हणजे मधला जो काही स्ट्रॉन्शियमचे वजन किती आलं रे तर 87.6 लक्षात आलं का. म्हणजेच ते काय आहे रे 88.7च्या अगदी जवळ आहे. लक्षात आलं का. ह्याचं वजन किती आहे तर ह्याचं वजन आहे 87.6 पण हे कसं आहे रे 88.7च्या अगदी जवळ आहे. लक्षात आलं का. त्यासोबतच जे काही तिसरं उदाहरण आहे ते आहे बघा क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो आता ह्यामध्ये जे काही क्लोरीनचं वजन आहे ते आहे 35.5 आयोडीनचं वजन आहे 126.9. आता ह्या दोघांची सरासरी काढली तर त्या दोघांची सरासरी इतके वजन कोणाचं येणार आहे ब्रोमीनचं. चला मग ती सरासरी काढूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता मी जर सरासरी काढली तर काय होतं बघा सरासरी बरोबर 35.5 अधिक 126.9 छेदामध्ये काय आले रे 2 लक्षात आलं का. आता बघा 9 अधिक 5 काय आले रे 14 14शी 4 हातचा गेला 1 बघा 6 6 ने 1 7 7 आणि 5 12 12शी 2 पुन्हा हातचा गेला 1. आता बघा 3 आणि 2 5 5 आणि 1 6 आणि हा 1 पण विद्यार्थी मित्रांनो इथे पॉईंट आहे म्हणजे इथं पॉईंट दिला तर काय आला 162.4 छेदामध्ये आले 2. चला 2ने भाग लावला तर काय येणार आहे बे 1 बे बे 8 16 लक्षात आलं का. बे 1 बे हा पॉईंट इथं द्यायचा आणि बे 2 4 म्हणजे उत्तर काय आलं बघा 81.4 काय आलं 81 सॉरी बे 2 4 इथं 4 नाही येणार इथे 2 आहे इथं उत्तर मी 4 लिहिलं. लक्षात आलं का 81.2 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो मधल्या ब्रोमीनचे जे काही प्रत्यक्ष वजन आहे ते किती आहे रे तर ते आहे बघा 79.9 म्हणजेच हे किती आलं रे तर ते आलं 81.2 म्हणजेच काय जे काही प्रत्यक्ष वजन आहे त्याच्या अंदाजे हे काय झालं रे बरोबर आलं. पण विद्यार्थी मित्रांनो आता बघा हा जो काही डोबे रायनर होता हा इथे फेल झाला कारण त्या काळात माहीत असलेल्या जे काही सर्व मूलद्रव्यांचे असे 3-3चे ग्रुप पडत नव्हते. लक्षात आलं का. त्यामुळे ही जी काही तिघांची गँग होती ही सगळ्यांना लागू झाली नाही. लक्षात आलं का. त्यामुळे डोबे रायनर होता ह्याचे जे काही नियम आहे हा इथे काय झाला रे फेल झाला. लक्षात आलं का. आता 1866 मध्ये एक इंग्रज शास्त्रज्ञ आला ज्याचं नाव होतं जॉन न्यूलँड्स. आता ह्या जॉन न्यूलँड्सला संगीताची खूप आवड होती. लक्षात आलं का. आपल्या भारतीय संगीतात किती सूर आहेत तर सा रे ग म प ध नी नंतर ना 8वा सूर कोणता येतो पुन्हा येतो काय येतं रे सा म्हणजेच पहिला सूर आणि 8वा सूर काय असतो रे सारखाच असतो. लक्षात आलं का. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ह्या जे काही न्यूलँड्सनं काय केलं की मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली आणि तेव्हा प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात. यालाच म्हणलं गेलं न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. लक्षात आलं का. आता जो काही पुढचा शास्त्रज्ञ आहे तो कोण होता न्यूलँड्स. काय होतं बघा न्यूलँड्सचा अष्टकाचा नियम. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानं काय केलं की जेव्हा मूलद्रव्याची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली जाते. चढत्या क्रमाने
केली जाते तेव्हा प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात. यालाच न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम म्हणतात. न्यूलँडचा अष्टकाचा नियम म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानं काय सांगितलं बघा, की जे काही आपले भारतीय संगीतातील जे काही 7 सूर आहेत, कोणते आहेत रे बघा, सा, रे, ग, म, प, ध आणि बघा ह्या नी नंतरनं पुन्हा काय येतो रे, सा. लक्षात आलं का? आता ह्यानुसार त्यानं काय सांगितलं की ही मूलद्रव्याची मांडणी त्याच्या काय केली, अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. तर प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे कशासारखे असतात रे, पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात. यालाच काय म्हणलं, न्यूलँडचा अष्टकाचा नियम. आता बघा, तर त्याने काय केली बघा, रचना केली की पहिला काय घेतला बघा, हायड्रोजन. काय घेतला बघा, हा घेतला हायड्रोजन. लक्षात आलं का? त्यानंतरनं दुसरा काय घेतला बघा, की हायड्रोजन नंतरनं काय येतो बघा, लिथियम. काय येतो, लिथियम. हायड्रोजन नंतरनं लिथियम, नंतरनं येतो बेरिलियम नंतरनं येतो बोरान नंतरनं येतो कार्बन नंतरनं काय आलं बघा, नायट्रोजन नंतरनं आला ऑक्सिजन. लक्षात आलं का? हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरान, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. लक्षात आलं का? त्यानंतरनं पुन्हा काय आहे बघा, तर इथे येतो फ्लोरीन. काय येतो बघा, फ्लोरीन. त्यानंतरनं काय येतो बघा, तर तो येतो सोडियम म्हणजेच Na. लक्षात आलं का? सोडियम नंतरनं काय येतो बघा, ग मध्ये येतो मॅग्नेशियम. काय येतो, मॅग्नेशियम नंतरनं ॲल्युमिनियम नंतरनं काय आला बघा, सिलिकॉन नंतरनं काय आहे बघा, तर तो आहे फॉस्फरस P. त्यासोबतच इथे आहे सल्फर. लक्षात आलं का? आता ह्या जो काही सामध्ये पुन्हा येतो क्लोरीन. काय येतो, क्लोरीन. इथे काय आला, पोटॅशियम. इथे काय आला बघा, कॅल्शियम. लक्षात आलं का? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आता न्यूलँड्सने काय केले की काही कप्प्यामध्ये, म्हणजे हा जो काही 6चा कप्पा होता त्यामध्ये 2 मूलद्रव्ये ठेवली. तर ते एक होतं कोबाल्ट आणि दुसरं होतं ते निकेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हे जे काही न्यूलँडचा अष्टकाचा नियम, हा नियम फक्त जे काही कॅल्शियमपर्यंतच काय झाला रे, लागू पडला. जे काही पुढचे जड मूलद्रव्यांना हा नियम पाळता आला नाही. लक्षात आलं का? न्यूलँड्सने 56 मूलद्रव्ये बसवण्यासाठी काही कप्प्यात 2-2 मूलद्रव्ये कोंबून ठेवली. उदाहरणार्थ काय आहे बघा, कोबाल्ट आणि निकेल. आणि जर विद्यार्थी मित्रांनो, जी काही नवीन शोध लागणाऱ्या मूलद्रव्यांना न्यूलँडच्या अष्टकामध्ये अजिबात जागा नव्हती. लक्षात आलं का? तर हेही लक्षात ठेवायचं. काय झालं की कॅल्शियमपर्यंतच काय झालं रे, त्याचा हा नियम लागू पडला. पुढच्या जड मूलद्रव्यांना हा नियम पाळता आला नाही. त्यानंतरनं ही जी काही 56 मूलद्रव्ये होती, ही काय केली रे, त्यानं काही मूलद्रव्ये एकाच कप्प्यामध्ये 2-2 बसवली. लक्षात आलं का? आणि नवीन शोध लागणाऱ्या मूलद्रव्यांना ह्यामध्ये जागा नव्हती. आता येतोय ह्या धड्याचा खरा हिरो, तो म्हणजे मेंडेलिव. 1869 या रशिया शास्त्रज्ञाने काय केलं रे, गेम चेंज केला. तर मेंडेलिवनं काय केलं की जी काही 63 मूलद्रव्यांसाठी 63 कार्डे घेतली. जशी आपली पत्त्यांची कॅट्स असतात ना, तशा पद्धतीने प्रत्येक कार्डावर त्याने काय केलं की त्याचे जे काही मूलद्रव्याचे वजन आहे आणि गुणधर्म लिहिले. मग ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत, म्हणजेच काय, इथे काय सांगितले बघा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, ह्यांचे काय आहेत रे, रासायनिक गुणधर्म सारखे आहेत. लक्षात आलं का? मग ज्यांचे गुणधर्म सारखे आहेत त्यांना तो भिंतीवर एकाखाली एक टाचत गेला. हे अगदी आपल्या घरातलं जो काही कॅलेंडर सारखंच आहे. आता बघा कॅलेंडरमध्ये काय आहे रे, 1 तारखेला जर सोमवार येत असेल,
लक्षात आलं का? तर पुढच्या 8 तारखेला काय होतं रे, की 8 तारखेला, 15 तारखेला, 22 तारखेला सोमवारच येतो. लक्षात आलं का? हे काय होतं रे, की ठराविक कालावधीनंतरनं तो वार पुन्हा येतो. यालाच विज्ञानात म्हणतात आवर्ती. लक्षात आलं का? तर काय सांगितलं बघा विद्यार्थी मित्रांनो, काय मेंडेलिव्हची आवर्ती सारणी काय आहे बघा. पुढचा जो काही पॉईंट आहे तो काय आहे, मेंडेलिव्हची आवर्ती सारणी. काय सांगितलं मी, हा जो काही मेंडेलिव्ह होता त्यानं काय केलं, 63 मूलद्रव्यांसाठी 63 कार्ड, त्यासोबतच जे काही रासायनिक गुणधर्म ज्या मूलद्रव्याचे आहेत ते त्याने काय घेतले रे, की त्याचे गुणधर्म लिहिले आणि आपल्या घरात जसं कॅलेंडर आहे तसंच ते काय केलं रे, की तिथे ते लावत गेला. ठराविक कालावधीनंतर तो वार पुन्हा येतो. यालाच विज्ञानामध्ये काय म्हणतात, आवर्ती म्हणजेच पिरियॉडिक. लक्षात आलं का? आवर्ती, आवर्ती म्हणजेच काय, पिरियॉडिक. हा शब्द लक्षात ठेवायचा, पिरियॉडिक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा, तर आता हे जे काही मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल असतात आणि त्यांच्या टेबलमध्ये जे काही बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही उभे स्तंभ आहेत, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे जे काही उभे स्तंभ आहेत, ह्या उभ्या स्तंभाला त्यानं गण म्हणलं आणि जे काही ह्या आडव्या ओळी तुम्हाला दिसत आहेत ह्या आडव्या ओळींना त्यानं आवर्त असे म्हटले गेले. लक्षात आलं का? काय सांगितलं बघा, जी काही मेंडेलिव्हची आवर्त सारणी आहे ह्यामध्ये टेबलमधील उभ्या स्तंभांना गण म्हणजेच ग्रुप्स आणि आडव्या ओळींना आवर्त म्हणजेच काय, पिरियड्स म्हणले गेले. लक्षात आलं का? आता बघा, हा जो काही मेंडेलिव्ह होता ह्या मेंडेलिव्हने शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी 3 जागा सोडल्या होत्या आणि त्याचे गुणधर्म आधीच त्याने सांगितले होते. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेत ह्या जोड्या लावायला हे 3 शब्द येतात, तर हे नेहमी पाठ करून ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानं सांगितलं होतं एका बोरॉन. काय सांगितलं होतं बघा विद्यार्थी मित्रांनो, एका बोरॉन. ह्या एका बोरॉनला नंतरनं काय केलं बघा, नंतरनं जेव्हा शोध लागला तेव्हा त्याला म्हणलं गेलं स्कॅन्डियम. काय म्हणलं गेलं बघा, स्कॅन्डियम. त्यासोबतच जे काही दुसरं होतं ते होतं एका ॲल्युमिनियम. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या एका ॲल्युमिनियमचे नंतरनं नाव झाले गॅलियम. काय झाले बघा, गॅलियम म्हणजेच काय आहे बघा, Ga. लक्षात आलं का? हे पाठ करून ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. नंतरनं आहे एका सिलिकॉन. काय आहे बघा, एका सिलिकॉन. नंतरनं ह्या मूलद्रव्याचे नाव झाले जर्मेनियम. काय झाले बघा, जर्मेनियम. Ge. काय आहे बघा, Ge. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, मेंडेलिव्हची जी काही आवर्त सारणी त्यातील जे काही हे उभे स्तंभ आहेत ह्यांना काय म्हणलं गेलं, गण म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप. आणि जे काही ह्या आडव्या ओळी आहेत ह्या आडव्या ओळींना काय म्हणलं गेलं बघा, आवर्त. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता बघा, 1913 हेनरी मोसले या शास्त्रज्ञाने सांगितले की अणूचे वजन महत्त्वाचे नसून त्याचा अणुअंक म्हणजेच ॲटॉमिक नंबर महत्त्वाचा आहे आणि यातूनच जन्म झाला ह्या आधुनिक आवर्त सारणीचा, ज्यामध्ये आज किती आहेत रे, तर एकूण मिळून 118 मूलद्रव्ये आहेत. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती मेंडेलिव्हची आवर्त सारणी, की त्यामध्ये त्यांना काय सांगितलं, जे काही उभे स्तंभ त्यांना गण म्हणलं गेलं, जे काही आडव्या ओळींना आवर्त म्हणलं गेलं. लक्षात आलं का? त्यासोबत जे काही शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी ज्या जागा सोडलेल्या होत्या त्यांचे गुणधर्म त्याने आधी सांगितले होते. तर ते काय होते, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. ह्यांची नावं नंतरनं काय झाली बघा, स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम. लक्षात आलं का? आता हे काय झाली रे, मेंडेलिव्हची आवर्त सारणी, पण
आवर्त सारणी, की ज्यामध्ये काय आहे रे 118 मूलद्रव्यांची रचना आणि त्यामध्ये ब्लॉक काय आहे बघा पुढे आधुनिक आवर्त सारणी. काय आहे आधुनिक आवर्त सारणी, आवर्त सारणी. आणि हे कोणी सांगितलं बघा 1913 मध्ये 1913 मध्ये हेनरी मोसले ह्या शास्त्रज्ञानं काय सांगितलं बघा की अणूचे वजन महत्त्वाचे नसून त्याचा अणुअंक म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो ॲटॉमिक नंबर. काय आहे बघा ॲटॉमिक नंबर महत्त्वाचा आहे. आणि ह्यातूनच काय झालं बघा ह्या आधुनिक आवर्त सारणीचा ज्यामध्ये काय आहेत बघा 118 मूलद्रव्ये. किती आहेत बघा 118 मूलद्रव्ये. काय आहेत 118 मूलद्रव्ये. तर विद्यार्थी मित्रांनो आता बघा ह्या आधुनिक आवर्त सारणीची रचना समजून घेण्यासाठी ही साधी डायग्राम डोक्यात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्यात 7 आडव्या ओळी आहेत बघा. ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी ह्या 7 आडव्या ओळींना काय म्हणलं जातं बघा आवर्त म्हणलं जातं. आणि ह्यामध्ये 1 ते 18 हे काय आहेत रे तर हे आहेत उभे स्तंभ. आणि ह्या उभ्या स्तंभांना आपण काय म्हणतो रे गण असे म्हणतो. तर हा जो काही पूर्ण टेबल आहे म्हणजे ही आधुनिक आवर्त सारणी आहे ही 4 ब्लॉक्समध्ये विभागली गेलेली आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता ह्यामध्ये काय होतं बघा हे जे काही 1 आणि 2 हे जे काही गण आहेत हे आहेत यस ब्लॉक. काय आहेत बघा हे 1 आणि 2 गण हे आहेत बघा यस ब्लॉक. काय आहेत बघा हे आहेत यस ब्लॉक. यामध्ये होतो 1 आणि 2 ह्या गणांचा समावेश. लक्षात आलं का? तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा यस ब्लॉक हे समजून घेऊया. काय आहे बघा पहिल्यांदा तर आहे यस ब्लॉक. तर विद्यार्थी मित्रांनो आता ह्या यस ब्लॉकमध्ये गण 1 आणि गण 2 याचा समावेश होतो. कशाचा समावेश होतो बघा गण 1 आणि गण 2 याचा समावेश. त्यासोबतच आता ह्या यस ब्लॉकचं जे काही वैशिष्ट्य आहे तर ह्यामध्ये सर्व जे काही अतिक्रियाशील धातू आहे ह्या धातूंचा समावेश होतो. काय आहे बघा यस ब्लॉकमध्ये काय आहे बघा अतिशय क्रियाशील धातूंचा समावेश. अतिशय क्रियाशील धातूंचा समावेश. आणि परीक्षेसाठी आता यातली कोणती नावे लक्षात ठेवायची तर बघा हायड्रोजन आहे, त्यासोबतच सोडियम आहे, हा पोटॅशियम आहे, हा कॅल्शियम आहे आणि हा मॅग्नेशियम. लक्षात आलं का? यस ब्लॉकमध्ये जे काही अतिक्रियाशील धातू आहेत हे अतिशील क्रिया धातू कोणते कोणते आहेत बघा हायड्रोजन म्हणजेच एच. इथे आहे बघा हायड्रोजन एच. त्यानंतर ना आहे सोडियम पोटॅशियम. इथे बघा हायड्रोजन एच, सोडियम Na, पोटॅशियम कॅल्शियम Ca आणि मॅग्नेशियम. काय आहे बघा मॅग्नेशियम Mg. लक्षात आलं का? हे धातू नेहमी लक्षात ठेवायचे. लक्षात आलं का? हे आहे तर एस ब्लॉक. त्यानंतर आता येतो तो पी ब्लॉक. आता काय येतो बघा पी ब्लॉक. आणि ह्यामध्ये काय होतो बघा हे जे काही गण 13 ते 18 ह्यांचा काय होतो बघा समावेश होतो. काय आहे बघा हा आहे पी ब्लॉक. हा काय आहे पी ब्लॉक. त्यामध्ये 13 ते 18 ह्या गणांचा समावेश होतो. आणि ह्यामध्ये काय आहेत बघा की जे काही धातू अधातू आणि धातू सदृश्य ज्याला आपण काय म्हणतो मेटलाइट्स अशा तीनही प्रकारची मूलद्रव्ये एका नागमोडी रेषेने वेगळी केलेले दिसतात. लक्षात आलं का? तर बघा हे बोरॉन. तर विद्यार्थी मित्रांनो आता ह्यामध्ये जे काही धातू सदृश्य मूलद्रव्ये म्हणजे हे बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम,
जर्मेनियम, आर्सेनिक, त्यासोबतच अँटिमनी, टेल्युरियम आणि पोलोनियम ही एकूण काय आहेत रे 7 सदृश्य मूलद्रव्ये आहेत. ते आपण पाहणारच आहोत. लक्षात आलं का? ही काय आहे रे? तर ही एक नागमोडी रेषा आहे. काय आहे बघा? ही एक नागमोडी रेषा. लक्षात आलं का? ह्या नागमोडी रेषेने वेगळी केलेली असतात. लक्षात आलं का? तर चला ह्या जे काही ब्लॉक आहे ह्या ब्लॉकची माहिती घेऊया. काय आहे बघा तो पी ब्लॉक. काय आहे? पी ब्लॉक. तर ह्यामध्ये काय होतं बघा? गण 13 ते 18चा समावेश. काय आहे बघा? गण हा 13 ते 18चा समावेश. गण 13 ते 18चा समावेश. त्यासोबतच काय आहे बघा ह्याचं वैशिष्ट्य? तर ह्याचं वैशिष्ट्य आहे की ह्यामध्ये धातू, अधातू आणि धातू सदृश्य आणि धातू सदृश म्हणजेच काय? मेटलॉइड्स. अशा तिन्ही प्रकारची मूलद्रव्ये एका नागमोडी रेषेने वेगळी केलेली दिसतात. त्यासोबतच बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय किंवा धातू सदृश्य मूलद्रव्ये कोणते आहेत तर ह्याचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर एकदा आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि तुमची ही संकल्पना स्पष्ट करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बघा हे झालं पी ब्लॉकमध्ये असणारे काही धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्ये. पण जी काही गण 18वा हे व्हेरी MP. लक्षात आलं का? ह्या गणामध्ये काय असतात रे? राजवायू म्हणजे इनर्ट गॅसेस असतात जे कोणाशीच रासायनिक क्रिया करत नाही. लक्षात आलं का? हे नेहमी लक्षात ठेवायचं. काय आहे बघा? पी ब्लॉकमध्ये जे काही 18वा गण हे इम्पॉर्टंट. काय आहे बघा? हा 18वा गण हा काय असतो बघा? राजवायूंचा. कशाचा असतो? राजवायू, ज्याला आपण काय म्हणतो बघा? इनर्ट गॅसेस. तर हे इनर्ट गॅसेस कोणाशीच रासायनिक क्रिया करत नाहीत. लक्षात आलं का? हे कोणाशीच रासायनिक क्रिया करत नाहीत. आणि ह्याची जी काही उदाहरणं आहेत तर काय आहे बघा? हा आहे हेलियम, निऑन, अर्गॉन. लक्षात आलं का? असे हे 18व्या गणामध्ये काय आहेत रे? राजवायू. चला काही त्यातली महत्त्वाची उदाहरणे ती लिहून घेऊया. तर बघा काय आहे बघा उदाहरण? तर हेलियम, म्हणजेच HE, निऑन, NE आणि अर्गॉन. काय आहे बघा? AR. काय आहे बघा? अर्गॉन, AR. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? हे काय आहे? 18व्या गणातील राजवायू म्हणजेच काय? इनर्ट गॅसेस. लक्षात आलं का? त्यासोबतच जे पी ब्लॉकमध्ये असणारे जे काही धातू किंवा अधातू आहेत तर ते कोणते कोणते आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये आहे कार्बन, त्यासोबतच आहे नायट्रोजन, ऑक्सिजन आहे, ॲल्युमिनियम आहे, सिलिकॉन आहे. लक्षात आलं का? हे नेहमी लक्षात ठेवा. काय आहेत बघा जी काही उदाहरणे? काय आहेत? कार्बन C, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, ॲल्युमिनियम, Al, सिलिकॉन, SI. लक्षात आलं का? आता बघा हे काय झालं बघा? हा झाला
आधुनिक आवर्त सारणीतला हा यस ब्लॉक, हा पी ब्लॉक. आता पाहायचे आपण तो डी ब्लॉक. आता हा जो काही डी ब्लॉक आहे तर ह्यामध्ये गण 13 ते 12 ह्याचा समावेश असतो. म्हणजे हे जे काही मध्यभागी असणारे जे काही गण आहेत हे काय आहेत रे, तर हे आहेत डी ब्लॉक. काय आहे बघा, डी. पहिला आपण यस, दुसरा पहिला पी आणि तिसरा पहिला तो डी. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आता ही जी काही डी ब्लॉकमधील जे काही मूलद्रव्ये आहेत ह्यांना संक्रामक मूलद्रव्ये म्हणजे ट्रान्झिशन इलेमेंट म्हणतात. आणि हे सर्व काय असतात रे, तर हे सर्व धातू असतात. लक्षात आलं का? ह्यामध्ये काय आहे बघा, हे लोखंड ज्याला आपण आयर्न म्हणजे Fe म्हणतो. लक्षात आलं का? त्यासोबतच तांबे किंवा कॉपर, Cu, त्यासोबत जस्त किंवा झिंक, त्यासोबतच जे काही सोने. लक्षात आलं का? Au, त्यासोबतच हे काय आहे रे, चांदी. आणि जे काही ज्याला आपण म्हणतो पारा, Hg, हे काय आहेत रे, तर हे आहेत संक्रामक मूलद्रव्ये. हे सर्व काय असतात रे, धातू. लक्षात आलं का? चला लगेच काय करूया, जे काही डी ब्लॉक आहे ते लिहून घेऊया. काय आहे बघा, डी ब्लॉक. आता ह्यामध्ये काय आहे बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, डी ब्लॉक मध्ये म्हणजेच काय, मध्यभागी असणारे गण 3 ते 12 यांचा समावेश. काय असतो बघा, गण 3 ते 12 यांचा काय असतो रे, डी ब्लॉकमध्ये समावेश. त्यासोबतच काय सांगितले बघा, की ह्यांना काय म्हणायचं आहे, संक्रामक मूलद्रव्य. यांना संक्रामक मूलद्रव्य म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ट्रान्झिशन इलेमेंट असे म्हणतात. आणि हे सर्व काय असतात रे, धातू असतात. हे सर्व धातू असतात. हे सर्व धातू असतात. त्यातील जे काही परीक्षेसाठी महत्त्वाची नावे आहेत तर ती आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, लोखंड. काय आहे, लोखंड, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, आयर्न म्हणजेच काय, Fe. त्यासोबतच काय आहे बघा, तांबे, किंवा आपण ज्याला काय म्हणतो, कॉपर. लक्षात आलं का? Cu. त्यासोबतच काय आहे बघा, जस्त किंवा झिंक, Zn. काय असतो बघा, जस्त किंवा झिंक, Zn. त्यासोबतच आहे सोने. काय आहे, सोने, ज्याला आपण काय म्हणतो, Au. त्यासोबतच आहे चांदीला आपण काय म्हणतो, Ag. लक्षात आलं का? आणि पारा, ज्याला आपण काय म्हणतो, Hg. लक्षात आलं का? हे काय आहेत रे, डी ब्लॉकमधील असणारे मूलद्रव्ये. लक्षात आलं का? त्यासोबतच पाहिजे आपण की F ब्लॉक. काय आहे बघा, F ब्लॉक. आता बघा, ही जी काय मुख्य आवर्त सारणी आहे ह्याच्या तळाशी ह्या 2 स्वतंत्र ओळी असतात. लक्षात आलं का? तर ह्यामधील जी काही पहिली ओळ आहे ह्या पहिल्या ओळीला म्हणतात लॅन्थेनाइड श्रेणी. काय म्हणतात बघा, लॅन्थेनाइड श्रेणी. आणि दुसऱ्या ओळीला म्हणतात ॲक्टिनाइड श्रेणी. काय म्हणतात बघा, ॲक्टिनाइड श्रेणी. आणि हे जे काही 2 ओळी आहेत ह्यांनाच काय म्हणायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, तर ह्यांना म्हणायचं आहे F ब्लॉक. काय म्हणायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यांना म्हणायचं आहे F ब्लॉक. लक्षात आलं का? आणि ह्यामध्ये जे काही F ब्लॉक आहेत ह्यामध्ये बरेच म्हणजे जी काही लॅन्थेनाइड श्रेणी ह्यामध्ये बरेच किरणोत्सारी मूलद्रव्ये असतात. म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्ह मूलद्रव्ये असतात. आणि जे काही परीक्षेसाठी महत्त्वाचे ते आहे थोरियम आणि युरेनियम. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर पाहूया आपण F ब्लॉक. काय आहे बघा, F ब्लॉक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे बघा, मुख्य आवर्त सारणीच्या तळाशी. लक्षात आलं का? ही जी काही मुख्य आवर्त सारणी आहे तिच्या तळाशी ह्या 2 स्वतंत्र ओळी असतात. त्यांना आपण काय म्हणायचं, F ब्लॉक. मुख्य आवर्त सारणीच्या तळाशी 2 स्वतंत्र ओळी, 2 स्वतंत्र ओळी असतात. त्यातील जी काही पहिली ओळ आहे त्याला काय म्हणायचं आहे, लॅन्थेनाइड श्रेणी. काय म्हणायचं आहे, लॅन्थेनाइड
श्रेणी. आणि जी काही दुसरी आहे ती काय आहे बघा, ॲक्टिनाइड श्रेणी. काय आहे, ॲक्टिनाइड श्रेणी. आणि आता ही जी काय आहे ॲक्टिनाइड श्रेणी, ह्यामध्येच काय असतात रे, बरेच किरणोत्सारी मूलद्रव्य असतात. काय असतात बघा, बरीच किरणोत्सारी म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्ह. काय असतात बघा, रेडिओ ॲक्टिव्ह मूलद्रव्ये असतात. काय असतात बघा, मूलद्रव्ये असतात. आणि परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आहे, तर ह्यामध्ये युरेनियम, जे कशासाठी वापरतात बघा, अणुऊर्जेसाठी. युरेनियम, यू हा अणुऊर्जेसाठी वापरतात. आणि थोरियम, काय आहे बघा, थोरियम, TH. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे काय पाहिलं आपण, ही पाहिली आवर्त सारणी, ज्यामध्ये काय आहे बघा, S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक आणि F ब्लॉक. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया की परीक्षेत पहिल्या मूलद्रव्ये जे काय आहेत, ह्या 20 मूलद्रव्यांचे काय असतात रे, अणुअंक खूप विचारतात. लक्षात आलं का? तर पहिली 20 मूलद्रव्ये काय आहेत बघा, तर इथे असणारा हायड्रोजन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, चुकून मी इथं हे केलं बघा, इथं आहे हायड्रोजन, इथे आहे हेलियम. हा काय झाला बघा, हा झाला लिथियम, हा झाला लिथियम. त्यासोबतच हा काय झाला, बेरिलियम. हा काय झाला, बेरिलियम. हा हायड्रोजन, हा हेलियम, हा लिथियम, हा बेरिलियम. त्यासोबतच हा बोरान, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. इथे येतो तो फ्लोरीन. काय येतो बघा, फ्लोरीन. फ्लोरीन नंतरनं येतो निऑन. निऑन नंतरनं काय येतो बघा, सोडियम, मॅग्नेशियम. मॅग्नेशियम नंतरनं येतो ॲल्युमिनियम, सिलिकॉन. त्यानंतरनं येतो फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन. त्यानंतर येतो अर्गॉन. अर्गॉन नंतर येतो पोटॅशियम आणि कॅल्शियम. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? ही 20 मूलद्रव्ये ही परीक्षेमध्ये काय करा रे, पाठ करा, कारण परीक्षेत पहिल्या 20 मूलद्रव्याचे अणुअंक विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं बघा, आज आपण जे काही हे डोबेराईच्या 3 त्रिकांपासून काय पाहिलं बघा, डोबेराईच्या 3 त्रिकांपासून जे काही आधुनिक आवर्त सारणीचे जे काही 118 मूलद्रव्यांपर्यंतचा संपूर्ण इतिहास, व्यावहारिक उदाहरणे आणि ट्रिक्स एकाच लेक्चरमध्ये संपवलेली आहेत. आता तुमच्यासाठी आजचा चॅलेंजिंग प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये युरेनियम हे कोणत्या ब्लॉकमध्ये येते, हे याचे उत्तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. लेक्चर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या या मराठी लेक्चरवाले चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.